कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून हा परमार्थ कसा हवा। सर्वसाधारण प्रत्येक मनुष्याला एक अपेक्षा असते की आपण केलेलं पुण्य आपल्या पदरात पडावं, या भावनेने आपण साधना करत असतो। पण साधना करत असताना साधनेमध्ये समदृष्टी नसते। समदृष्टी नसल्यामुळं केलेलं पुण्याचं फळ आपल्या पदरात पडत नाही। मग आपण मानसिक ताणतणाव, ओढाताण, टेन्शन, थोडंसं लोभ, ह्या गोष्टी सगळ्या त्या घडत असतात जीवनामध्ये। हे घडत असताना ईश्वर सगळ्यावर कृपादृष्टी ठेवत असतो। ईश्वराची दृष्टी कोणावरचीही कमी होत नाही। ईश्वर हा पावसासारखा आहे। ईश्वर हा पापी आहे, हा पुण्यवान आहे, हा जास्त भक्ती करतो, हा कमी करतो, भक्ती असं काय पाहत नाही। ईश्वर तुम्हाला द्यायला बसलेला आहे, कधीही देण्याचं काम करत असतो ईश्वर। पण काही गोष्टी अशा असतात की संप्रदायामध्ये, सत्संगामध्ये, साधनेमध्ये जेव्हा आपण साधना करत असतो, एखादी गोष्ट मनासारखं जर घडली नाही तर आपण दुःखी होतो। आपण मनापासून दुःखी होतो। दुःख कधी कळतं? दुःख शरीराला कळतो, मनाला कळतो का आत्म्याला कळतो? हे कुणाला कळतो? हे त्यावेळेस कळत नाही। साधना करत असताना, मनुष्य साधना करत असतो पण दुःखी होतो। कधी कधी म्हणतो आपण एवढी साधना केली, एवढी भक्ती केली, काय प्राप्त झालं नाही, मी लय दुःखी आहे, मला खूप दुःख झाला। अरे पण झाला कुठे दुःख? तर दुःख मनाला होतो। मनाला का दुःख होतो? तिथं शेजारी आत्मा असतो पण आत्म्याला कळत नाही। आत्मापर्यंत आपण पोचलो नसल्यामुळं आपल्याला खरा दुःख मन स्वीकारतो आणि मन सांगतो की मी दुःखी आहे। मनाच्या पुढे जातच नाही आपण। हे कशामुळे घडतं? की अभिमान असल्यामुळं। आपला अभिमान सुटलेला नसतो। जो मनस्वी असतो, जो मनस्वी म्हणजे परात्मपर, जो साधनेमध्ये दर्दी आहे, साधनेमध्ये उच्च कोटीला जाऊन पोचलेला आहे, तो मनस्वी। जसा मनस्वी असतो तसं मन पण मोठा असतो। जसा मन मोठा असतो तो मन बुद्धीच्याही पलीकडे असलेल्या आत्म्याला समर्पित करतो, तो अर्पित होतो। तो अर्पित झाल्यामुळं, तो मनावर भार न ठेवल्यामुळं आपण दुःखी झालो तरी आपल्याला दुःख कळत नाही, पाप पुण्य सुद्धा कळत नाही। तो अगदी निर्मळ असतो। तो फक्त आणि फक्त साधना करत असतो। कोणी काय म्हणलं, कोणी वंदो, कोणी निंदो, कोणी काय करो, कशाकडेही लक्ष नसतं त्याचं। तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणलेलं आहे की तुम्ही जेव्हा मनाच्या पलीकडे जाल
त्या पलीकडे बसलेल्या आत्म्याला शरण जाल तर तुम्ही मुक्त व्हाल, तोपर्यंत मुक्त होणार नाही. मुक्त होणं इतकं सोपं नाही. मुक्त होणं म्हणजे समर्पित होणं. समर्पित होणं म्हणजे आत्म्याला जाणणं. आत्म्याला आपण जाणतच नाही. शेजारीच मन आणि आत्मा दोन्ही असतात. आपण मनापर्यंत पोचतो, पण मन आत्म्यापर्यंत पोचू देत नाही. आत्म्यापर्यंत न पोचू दिल्यामुळं मनाची वासनेची भावना वाढत असते. बघा, तुम्ही साधना करत असताना, पूजा करत असताना, ग्रंथ वाचत असताना, साधं देवाकडे तुम्ही 2 हात जोडला की पटकन म्हणता, देवा रे मला 1-2 बंगले दे, 1-2 गाड्या दे, काय पण मागताय, सहज बोलून जाताय. हे तुम्हाला हे कळत नाही की साधना केल्याने आपल्याला फळ मिळणारच आहे. जसं मी आता सांगितलं की पाऊस जसा पडत असतो, पाऊस हा भेदभाव कधी करत नाही, कधी भेदभाव करत नाही पाऊस. तसा ईश्वराचा वर्षाव आपल्यावर होत असतो. पण आपलं पात्र शुद्ध आणि पवित्र आणि मजबूत नसल्यामुळं आपल्या पात्रामध्ये पावसाचं अमृत पडत नाही. ज्यांच्याकडे साधना आहे, ज्यांची दृष्टी सम आहे, ज्यांच्याकडे अभिमान नाही आहे, अशा लोकांच्या पात्रामध्ये मात्र अमृताचा वर्षाव जास्त पडतो आणि तो सुखी असतो. इतरांना सुख करण्याचा, सुखी करण्याचा तो प्रयत्न करत असतो. जो एवढा मोठा तपस्वी योगी जरी असला, किती ग्रंथ जरी वाचले, किती पारायण जरी केले, पण मनामध्ये लोभ असेल मात्र तो तिथंच अडकला, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. एक मोठा ज्ञानी पुरुष होता, खूप मोठा ज्ञानी पुरुष. तो एका देवाची भक्ती करत होता. एका देवाची भक्ती करत असताना इतकी भक्ती करायचा, खूप भक्ती करा, प्रपंच सुखी चालायचं, भक्ती होती व्यवस्थित, बँक बॅलन्स होतं, सगळं काय होतं. पण तो देवापुढे जर एखादा भाविक आला तर प्रत्येक भाविकांना तो म्हणायचा की एकाचे 5 होऊ दे, एकाचे 5 होऊ दे, एकाचे 5 होऊ दे, एकाचे 5 होऊ दे म्हणायचा. ते भाविकांना वाटायचं की मी 1 रुपये व्हायला की 5 रुपये आपल्याला मिळतील, म्हणून तो भाविक 10 रुपये व्हायचा, 50 रुपये व्हायचा, 100 रुपये व्हायचा, 200 रुपये व्हायचा, तरी हा समाधानी नाही. 200 रुपये व्हायला तरी काय म्हणायचं, एकाचे 5 होऊ द्या, म्हणजे 200 रुपये व्हायला की 1000 रुपये मिळावं. ह्या भोळा भक्त आपला दान करत राहायचा. किती दान केलं तरी तो सुखी मात्र नव्हता, तो मनाने दुःखीच होता. मग ईश्वराने एकदा परीक्षा पाहिली त्याची. मग ईश्वर काय केला, एक जोडपं आलं, नवीन लग्न झालेलं, आणि ते जोडपं आल्यानंतर त्याने एक 5 मूठ तांदूळ ठेवले, देवाला अर्पण केले. 5 मूठ आपले तांदूळ वाहिलं, आणि वाहिल्यानंतर तो वाहत असताना हा काय म्हणाला की एकाचे 5 होऊ दे, म्हणजे 5चे 25 होऊ दे, असं तिची मनाची भावना होती. मग देव म्हणाला की यालाच आपण देऊन बघूया. मग देव त्याला दिला, प्रसन्न झाला देव. मग ते भाविक गेले. भाविक गेल्यानंतर 5 ठिकाणी 5 मूठ ठेवलेलं तांदूळ होतं. मग तो पिशवीत भरायला लागला. पिशवीत 5 मूठ असलेलं 5 भरला, 5चे 25 झाले. तांदळाचे ढीग जे होतं, 5 जे ठेवलं होतं, 5चे 25 झाले. तो 25 घ्यायला गेला, आता 125 झाले. ढीग असते, मग ते देवळात सगळं तांदूळच झाला. मग तो विचार केला, देव मला पावलाय. मग तो पिशवी गच्च भरला, धोतर काढला, धोतराचं गाठोडा बांधला, तो डोक्यावर घेतला, पिशवी खांद्याला अडकावला, आणि तो 4 पावलं देवळाच्या बाहेर गेला. आणि तो विचार केला, जर मी गेल्यानंतर तांदूळ कोणीतरी भरून नेलं तर. मग ते त्या देवळाला कुलूप लावला त्यानं, मोठी चावी ठोकली, रश्शीनं बांधला, आणि येणारा भाविक कोणीतरी तांदूळ घेऊन जाऊ नये म्हणून तो येणाऱ्याने फक्त हात जोडून जावं. मग तो घरी पळत पळत गेला. बायकोला म्हणाला, आपल्याला देव पावलाय, देव आपल्यावर प्रसन्न झालेला आहे, आणि हे तांदूळ घे, आणि मी भरपूर देवळात अजून तांदूळ आहे, पोतं घेऊन जातो आणि घेऊन येतो. मग तो पोते घेतला 2-3. मग तो बायकोला म्हणाला, अगं आज मस्तपैकी मसाला भात कर, छानपैकी आपण दोघं भोजन करूया. बायकोला वाटलं खूप छान, आज नवरा खुशीत आहे, आज काय चिडचिड नाही आहे, लोभी नाही, मत्सर मनात काय वाटत नाही याच्या, असं म्हणून ती भाताला
ठेवणार. त्यात पातेल्यात तिनं तांदूळ सुपामध्ये घेतली पाकडण्यासाठी. सुपामध्ये घेतल्यानंतर पाकडली आणि तिनं पाकडून त्या पातेल्यात घातली. पातेल्यात घातली, जेवढं सुपेमध्ये होतं त्याचं 5 पट सुपेत झालं. पातेल्यात घातली, त्याचं 5 पट झालं. मग हा नवरा इकडे गेला, पोते भरला. किती पोते भरतो तेवढे पोते भरून बाहेर थप्पी लावला. मजुरांना सांगितला, काम लावला. आता त्याला भूक लागली. भूक लागली म्हणून तो घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला म्हणाला की भात शिजवलीस का? तर बायकोनं आनंदाने म्हणाली, अहो म्हणलं सुपामध्ये जेवढं घेतलं त्याचं 5 पट झालं. म्हणलं ते पातेला जेवढं ओतलं त्याचं 5 पट झालं. मग ते आता काय असू दे, मला भूक लागली, आता आपण जेवण करूया मस्तपैकी. म्हणून नवरा बायको जेवायला बसले. ताटामध्ये घेतलं, ताटामध्ये जेवढं घेतलं त्याचं 5 पट झालं. तो खुश झाला. त्याला वाटलं आता खुशच खुश. आपण पण असंच असतो ना साधना करत असताना. जसं मन लावून तुम्ही ऐकायला लागलाय, हे गोड वाटतं, इतकं सुंदर वाटतं की तुम्ही साधना करत असताना एखादं विषय, अशुद्ध विषय, निकामी विषय, गरज नसताना डोक्यात येणारे विचार किती मस्त वाटतात आपल्याला. इतकं रमून त्यामध्ये जातो, आपली साधनाच बाजूला पडते, आपलं मंत्रच बाजूला पडतो, आपल्या हातातलं माळच निष्ठून पडते. आपण मांडी घालून बसलेलं आहे आपल्याला कळत नाही, पाय लांब घालून बसलेला असतो, मोबाईलमध्ये बोलत असतो, गप्पा मारत असतो. नाही ते चित्र विचित्र आपण साधना करत असतो. साधनेची याची कल्पना करणं सुद्धा शब्द नाहीत माझ्याकडे. अशी आपल्या कुटुंबामध्ये साधना चालत असते. तसा याच्या कुटुंबामध्ये चाललं. तो 1 घास खाल्ला, तो पोटात 5 घास झाले. 1 घास खाल्ला तो 5 घास झाले. 5-6 घास खाल्ला तो पोट फुटला. पोट फुटला तो जागेवर दोघंही संपले. तसं आपली गत होत असते. लक्षात ठेवा, साधना करत असताना कुठलंही अपेक्षा ठेवायचं नसतो, कुठलंही मनामध्ये भाव ठेवायचा नसतो. मी साधना केलेला आहे, मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी विद्वान आहे, मी केले म्हणून घर चाललंय, मी करते म्हणून सगळं चाललंय, हे मनामध्ये अभिमान ठेवलात तुम्हाला कुठलंही फळ मिळणार नाही. लक्षात ठेवा, मला हे सांगायचं आहे. समदृष्टी जोपर्यंत तुमच्या मनामध्ये निर्माण होत नाही, तुमचा अभिमान जोपर्यंत गळून पडत नाही, तोपर्यंत तुमची भक्तीला सुरुवातच नाही, असं गृहीत धरायला काय हरकत नाही. तोपर्यंत गृहीत धरूच नका. खूप लोक येतात, खूप मला अनुभव आहे, 30 वर्षाचा अनुभव आहे. मी पुस्तकी ज्ञानातलं बोलत नाही, स्वानुभवातनं बोलत असतो. जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण नाकारत असतो, एखाद्या गोष्टीला आपण झिडकारत असतो, स्वाभिमानाच्या पाठीमागे आपण लागतो आणि सत्याचे कास कधी सोडत नाही, तेव्हाच ईश्वर आपल्या पाठीमागे उभं राहतो. लक्षात ठेवा, तोपर्यंत उभं राहत नाही आहे ईश्वर. ईश्वर हा पावसासारखा आहे. मी अजून एकदा सांगतो, पण तुमचं कर्म दूषित असेल, तुमची झोळी फाटकी असेल, तुमचं नेत्र दूषित असतील, तुमच्या मनातला भाव दूषित असेल, तर तुम्हाला ईश्वर जवळ असून सुद्धा दिसणार नाही, अजिबात दिसणार नाही. खूप लोकांचं असं पाहिलंय मी. हाताला आलेलं तोंड देव महाराजावर घास तुटून गेलं. अहो, तोंडात घास घालायचं माझी प्रॉपर्टी गेली. अरे, प्रॉपर्टी कसं घेत होता? भावाला लुटून ना, त्याला फसवून ना, बहिणीचे कोटे सह्या करून ना. तुमची साधना याच्यासाठी नाहीये. तुमची साधना निदृष्ट, कुणाची दृष्टी लागायला नको, कुणाचंही आपल्याला गालबोट लागायला नको. असं जर तुमची साधना असेल तर लक्ष्मी सुद्धा तुमच्या अंगणात नाचल. लक्षात ठेवा, लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात एक दिवस नाचल्याशिवाय राहणार नाही. खूप लोक साधना करत असताना 100 वेळा विचार करतात, 100 वेळा विचार करतात. एक साधू होता मोठा. मी साधूचं नाव का घेतो की सर्वसामान्यांचं नाव घेतले की दुःख न होईल, म्हणून मी माझ्यावर घेत असतो. एक साधू महाराज होते, खूप साधना केली त्यांनी, खूप साधना केली, इतकी साधना केली की त्याने हातात माती धरलं तरी सोनं व्हायचं. मग त्यांना वाटलं आता आपल्या साधना फळाला आली, म्हणून त्याने आता गाव सोडलं आणि भिक्षा मागायला गेले. जंगलात जिथं साधनेला बसले होते ती जागा सोडली आणि भिक्षा मागायला एका गावामध्ये गेले. आता एका गावामध्ये भिक्षा मागायला गेल्यानंतर तिने एक 5 घरं भिक्षा मागितली.
5 घरं भिक्षा मागितल्यानंतर प्रत्येकाने 1-1 रुपये त्यांना दिलं. किती झाले? 5 रुपये झाले. मग ते म्हणाले की अजून आता 2 घरं आपण जास्त भिक्षा मागूया. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी 2 घरं जास्त भिक्षा मागितली. त्यातले पहिले जे घरं होते कोणी दिलं नाही, कोणी दिलं, कोणी कालच दिलं की म्हणाले. मग ते पुढे गेले. तसंच वेळ झाली. 7-8 घरं भिक्षा मागितले. 5 रुपये मिळाले. किती मिळाले? 5 रुपये मिळाले. पहिल्या दिवशी किती मिळाले होते? 5 रुपये. दुसऱ्या दिवशी जास्त घरं करून सुद्धा किती मिळाले? 5 रुपये मिळाले. ते म्हणाले की आपण पहाटे लवकर उठूया. त्याला चटक लागली. त्या साधू महाराजांना चटक लागली की आयतं मिळतं. मग त्यांनी 50 घरे केले. दिवसभरातनं 50 घरांना भिक्षा मागितली. दिवसभर संध्याकाळी सगळे तिचे मोजले पैसे, तर पैसे किती होते? 5 रुपये. 50 घरं मागितलं तरी 5 रुपये मिळाले. हे साधू महाराज काय म्हणाले की 8 दिवस झाला तर भिक्षा मागतोय, 5 रुपयाच्या वर पैसे मिळणार. मग ह्याला काय केलं पाहिजे? मग त्यांनी एका कृष्णा नदीच्या काठी गेले. कृष्णा नदीच्या काठी जाऊन आंघोळ 8 दिवस केले नव्हते. कपडे वगैरे काढले. कपडे वगैरे काढून ते पैसे ठेवले आणि तेवढ्यामध्ये त्या नदीमध्ये एक गळ टाकून, एक काठी असते, काठीला दोरी असते, त्याला हुक असतो, त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून तो मासे धरत बसला होता. तो मासे तो काठीमध्ये सोडला होता आणि तो विचार करत होता. विचारात मग्न होता. काय करायचं, काय करायचं. त्याला रोज 2च मासे मिळायचे. मोठे मासे 2च मिळायचे. मग तो एक माशी विकायचा. एका माशी विकलेल्या पैशातनं तांदूळ आणायचा आणि दुसरी माशी त्या तांदळामध्ये घालायचा मासा आणि तो खायचा. ह्याच्या पलीकडे त्याचं उपजीविकेचं साधनच नव्हतं. रोज 2 मासे मिळायचे. ह्या साधूला किती पैसे मिळायचे रोज? किती पैसे मिळायचे साधूला रोज? 5 रुपये मिळायचे. तो साधू म्हणाला की हे माशाची किंमत 5 रुपयापेक्षा जास्त असू शकते. आपण ह्याला सहज फसवू शकतो. त्या मासे धरणाऱ्याला सहज फसवू शकतो असं मनामध्ये गृहीत धरला आणि बोलता बोलता तंबाखू द्यायच्या निमित्ताने गप्पा मारता मारता ते एकमेकाची मैत्री झाली आणि साधू म्हणाला, आज जी वस्तू मिळेल ते मला दे, तुला मी 5 रुपये देतो. तो एकमेकांनी बोलले ना, मला 2च मासे मिळतात, मला पैसेच मिळत नाही. साधू म्हणाला, मला 5 रुपये मिळतात, 5 रुपयाच्यावर काय मिळत नाही. मग मैत्रीमध्ये दोघांनी आदलाबदल केलं. आज मिळणारे मासे तुझे आणि तुझ्याजवळ असलेले पैसे माझे. लागली पैज दोघांची. आता पैज लागले म्हणल्यानंतर तो मासा गळ लावला होता, गळाला मासा लागला, असं वडल्यानंतर मासा वाळूवर पडला. तो गळ वर लागला होता, तोंड उघडला, तोंडातनं काहीतरी गोट्यासारखे असे चमकत होते आणि ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर तो मासे धरणारा म्हणाला, मी एकतर साधूला शब्द दिलाय, कदाचित हे जास्त किमतीचे असू शकतात. आजच माझं नशीब बदललं. काय बदललं? रोज 2च मासे मिळायचे, पण 2 माशामध्ये काहीच मिळायचं नाही, पण आज काहीतरी आहे. तर साधू म्हणाला की माझे 5 रुपये तुला आणि तुझे 2 मासे मला. आता प्रामाणिकपणाने तो मासे धरणारा म्हणाला की बाबा म्हणला, मला रोज 2 मासे मिळायचे, पण गळ्यात असं काय नव्हतं. हे कदाचित किमती रत्न असू शकतात. हे किमती रत्न आहेत. हे योग्य पारख करणाऱ्याकडे घेऊन जा आणि तुला 5 रुपयापेक्षा जास्त नक्कीच पैसे मिळणार. त्या साधूची अपेक्षा काय होती? एक दिवस तरी 5 रुपयापेक्षा जास्त मला मिळालं पाहिजे. आणि त्या मासे धरणाऱ्याची काय इच्छा होती की 2 माशाच्या किमतीपेक्षा मला जास्त मिळाला पाहिजे. तो 5 रुपये घेतला. आता 5 रुपये तर काय करणार पा बिचारा. तो बाजारात घेतला, 2.5 रुपयाचा तांदूळ आणला आणि गाव सगळं फिरला. 2.5 रुपयाच्या खाली त्याला मासा मिळाला नाही. किती मासे मिळाले याला? 2. एका माशाची किंमत तांदूळ आणि एक माशाची किंमत 2.5 रुपये. मग हा साधू महाराज तो मासा आपल्या झोळीत घातला, बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर तो सोनाराला दाखवला आणि तो सोनार म्हणाला की साधूच्या रूपाने जर देवच आला नसेल माझी परीक्षा बघायला, म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाने सांगितलं, माझं सोन्याचं दुकान जरी दिलं तरी ह्या रत्नाची किंमत होत नाही. ह्या सोन्याची किंमत दिलं तरी रत्नाची किंमत होत नाही.
हे रत्न किमती आहेत. या भागातल्या एका संस्थानिक राजाकडे तू जा. त्याचं लग्न झालं नवीन, राणीनं खूप काही मागणी केलेली आहे, यदा कदाचित रत्नाची किंमत जास्त होईल असं सांगितल्यानंतर तो मासे दोन्ही झोळीत घेऊन राजवाड्यात संस्थानामध्ये गेलाय का. आणि संस्थानामध्ये गेल्यानंतर तो रत्न टेबलावर ठेवले, तोंडातलं काढून सगळे, आणि ते चमकायला लागलं. लाईटा बंद केलं तरी त्याचं उजेड खूप पडायला लागलं. उजेड पडत असताना तो राजा सुद्धा म्हणाला की हे देवस्वरूप जर साधू असेल, देव जर माझं जर परीक्षा बघणार असेल तर कदाचित आपण याला फसवू शकत नाही. म्हणून त्याने सगळ्या सोनाराला आणला आणि त्यांनी किंमत करायला सांगितली. पण ते म्हणले याची किंमत लाखो रुपये होतात, कोट्यावधी रुपयाची किंमत रत्न आहे ती. साधू महाराज खुश. साधू महाराज म्हणाला त्याची इच्छा काय होती, 5 रुपयापेक्षा 1 रुपये तरी मला जास्त मिळाला पाहिजे, 1 तरी रुपये मला जास्त मिळाला पाहिजे. पण तो कोट्यावधी रुपयाचे रत्न तो बजून प्रसन्न झाला, तिचं हृदय भरून आला. आणि याची किंमत ठरवायची कशी. मग त्या सोनाराने किंमत ठरवलं नाही आणि त्या राजाने सांगितलं की ह्या साधू महाराजांना 2-4 पोते द्या आणि ह्याला खजिन्यामध्ये सोडा, खजिन्यामध्ये जाऊ द्या. ह्याला 1 तासभर जेवढे पोते भरल तेवढं सोनं, रत्न, हिरे, जे काय हवं त्याला, दाग दागिने, हे सगळं सोनं त्यांनी घेऊन जावं. आता सोना हा साधू महाराज खुश झाला. आज पोते मिळणार, 1 तासभर आपल्याला सोनं भरायचे. पण तासापेक्षा 1 मिनिट जरी आत राहिला तर चालणार नाही. त्या वॉचमॅनला सांगितलं, त्या शिपायानं सांगितलं 1 मिनिट सुद्धा आत ठेवायचं नाही, 1 तासभर जेवढे पोते भरल तेवढं भरू द्या. हा साधू महाराज आत गेला. आत गेल्यानंतर दरवाजा बंद केला, दुसरा दरवाजा उघडलेला होता. ते असं जाऊन असं बाहेर यायचं होतं. हे असताना आतमध्ये साधू महाराज गेल्यानंतर ते डोळे दिपायला लागले. प्रकाश, एवढा प्रकाशमान, दागदागिने, रत्न, हिरे, ते काय कमरपट्टा काय, दंड काय, त्याच्या कानातले काय, नाकातले काय, गळ्यातलं काय, हे सगळे रत्न खूप, मुकुट काय, सगळे खूप काही होतं त्याच्यामध्ये, खूप काय. तर साधू म्हणाला इथं एवढे आहे तर पुढे अजून किती असेल, अजून पुढे खूप असेल ना, आपल्याला फिरून यायचंय. मग इथून ओझं भरून नेण्यापेक्षा पुढच्या पुढे भरू. बघत 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 निघाला. कधी तास गेला हे कळलं नाही, त्याला वेळ सुद्धा कळला नाही. पोत्यात काही भरला नाही. तास झाल्यावर बेल वाजला. बेल वाजल्यावर ती शिपाईचं नेमकं पगार झाला होता त्या दिवशी. तो पैसे मोजत होता. पैसे मोजत असताना बेल झाल्या झाल्या त्या साधूंच्या गचुंडीला धरला आणि त्याला बाहेर काढला. साधूच्या गचुंडीला धरला आणि त्याला बाहेर काढला. बाहेर काढल्या काढल्या झटापट करत होता. तो म्हणला अजून पोत्यातच भरलं नाही तर कसं व्हायचं. तो म्हणाला मुकाट्याने बाहेर चल. त्या गचुंडीला त्या झटापटीमध्ये त्या शिपाईच्या हातामध्ये जेवढे पैसे होते तेवढे पैसे हातातनं हिसकुटून घेतलाय ना. कोण घेतला? साधू महाराजांनी. त्याच्या हातातनं घेतला पैसे. बाहेर आला. बाहेरून मोजतोय, बघतोय तर पैसे किती होते? 5 रुपये. जर तुमच्याकडे अभिमान असेल, जर तुमच्या केलेल्या साधण्यावर तुम्हाला जर गर्व असेल तर तुम्हाला 5 रुपयापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. लक्षात ठेवा, काहीच मिळणार नाही. फक्त तुमचा अभिमान गळून पडला पाहिजे. साधना करत असताना सगळ्यात महत्वाची बाब आहे, तुमचा अभिमान जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत तुम्हाला माणूस म्हणून सुद्धा जगता येत नाही. अभिमान एवढं वाईट आहे. मत्सर एखाद्या वेळेस शांत बसू शकेल, क्रोध शांत होईल, पण तुमचा अभिमान तुम्हाला जगू देणार नाही, झोपू देणार नाही, साधनाही करू देणार नाही, मुक्तीला जाऊ देणार नाही, नरकातही जाऊ देणार नाही. अशी हे अभिमान आहे. असे अर्धवट अर्ध हळकुंडाने पिवळे झालेले भक्त खूप आहेत. अर्ध हळकुंडाने पिवळे झालेले साधू पण खूप आहेत. थोडीशी काहीतरी ईश्वराने दिलं चुणूक, खूप काही आम्ही असं आकाशाला कलर लावून आलो, असा अभिमान बाळगणारे संत आणि काहीतरी प्राप्त झाल्यामुळे प्रपंचामध्ये चांगलं चाललेलं प्रपंच सुद्धा विस्कटून टाकणारे. मला सांगा, कोंबड्याला दाणे टाकल्यावर कोंबडं इसकटून खातं का सरळ खातो? कसं खातं बघा तुम्ही. कोंबड्याला दाणे टाकून बघा,
पायाने विस्कटल, पायाने विस्कळीत करेल सगळं आणि खाईल, हे असा अभिमान आहे. अभिमान सोडा तर ईश्वर भेटल.